नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर झाल्यापासून या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली। अंतिमतः 31 जानेवारी रोजी या लॉटरीची अर्ज करण्याची मुदत ही संपली आणि 15 फेब्रुवारी 2025 रोजी या लॉटरीची सोडत होणार असे सांगण्यात आले होते। पण पुन्हा एकदा सिडकोकडून लॉटरीची जी सोडत होणार आहे यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि ही लॉटरी पुढे ढकलण्यात आलेली आहे। याबद्दलचं नेमकं अपडेट काय आहे आणि ही लॉटरी पुढे कधी होणार आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोकडून माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर झाल्यापासून या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आणि या लॉटरीची सोडत कधी होणार याबद्दल अर्जदारांना उत्सुकता होती। खूप दिवसापासून अर्जदार हे लॉटरीची मुदत कधी संपणार आणि तारीख कधी जाहीर होणार याची वाट पाहत होते। लॉटरीमध्ये अर्ज करण्याची मुदत संपली आणि लॉटरी ही 15 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असे सांगण्यात आल्यानंतर अर्जदारांनी सुटकेचा निश्वास सोडला। पण आज 15 फेब्रुवारी रोजी सिडकोची ही जी सोडत होणार होती पण ही सोडत झाली नाही। पण या लॉटरीची सोडत ही पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे। सिडकोकडून या बाबतीमध्ये पूर्ण नियोजन केले असताना अंतिम प्रारूप यादी सुद्धा लागली होती। 26,000 घरांसाठीची सोडत ही तळोजा सेक्टर 28 रायगड इस्टेट या ठिकाणी होणार होती। पण पुन्हा एकदा माशी शिंकली आणि मुदतवाढ झाली। माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना सिडकोकडून जाहीर केल्यापासून अर्जदारांना रोष करण्याचं किंवा राग येण्यासाठी सिडकोकडून हे निमित्त दिलं जात आहे। पण आता सिडकोने तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा मागे घेतला आहे। सर्व अर्जदारांनी 3 महिन्यांनी सोडत होणार, आता कोणतीही मुदतवाढ होणार नाही असं गृहीत धरलं होतं। सिडकोकडून सुद्धा या लॉटरीची सोडत 15 फेब्रुवारी 2025 रोजी होणार याबद्दलचं नियोजनही केलं होतं। पण ते नियोजन आता फिसकटलेलं आहे आणि या सोडतीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अर्जदारांची पुन्हा एकदा निराशा झाली, कारण 26,000 घरे आणि अर्ज हे 21-22 हजाराच्या दरम्यान आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला घर मिळणार हे खूप साऱ्या अर्जदारांना निश्चित आहे आणि आता वाट पाहायची गरज नाही असं सर्वांना वाटलं होतं, कारण ही सोडत होणार होती। आज होणारी सोडत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली। याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याची तारीख निश्चित करण्यात येईल। याबद्दल अधिकृतरित्या वेबसाईटवरती जाहीर केलेलं आहे आणि ही माहिती काय दिलेली आहे त्याबद्दलची माहिती घेऊया। सिडकोच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं अधिकृतरित्या सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे। सिडकोची ज्या वेळेस लॉटरी होईल तेव्हा माझ्या पसंतीचे सिडकोचे घर हे किती जणांच्या अर्जदारांच्या नापसंतीचे होणार हे आता पाहावं लागणार आहे। सिडकोचा आतापर्यंतचा जो काही ट्रेंड आहे तो सिडकोने चालू ठेवला आहे। अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देणे, सोडतीची तारीख पुढे ढकलणे, तारीख बदलणे, तसाच हा ट्रेंड या वर्षी सुद्धा कायम राहिला आहे। या अगोदर सुद्धा सिडकोच्या कोणत्याही सोडती वेळेवर झालेल्या नाहीत किंवा या अगोदरच्या लॉटरीमध्ये सुद्धा सिडकोकडून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आणि वेळोवेळी लॉटरीची अंतिम तारीख सुद्धा बदलण्यात आलेली आहे। लोकांचा एवढा रोष आणि एवढ्या तिखट प्रतिक्रिया दिल्या तरी सिडकोमध्ये काहीही बदल झाला नाही। ही लॉटरी आल्यापासून नेहमी वादाचा प्रश्न राहिलेला आहे, कारण सिडकोने ज्यावेळेस घरांच्या किमती जाहीर केल्या त्यावेळेसुद्धा सर्व स्तरामधून यामध्ये टीका करण्यात आली, रोष व्यक्त करण्यात आला। पण सिडकोकडून यासाठी कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही आणि ना की घराच्या किमती कमी करण्यात आल्या। ही सोडत का पुढे ढकलण्यात आली, त्याची कारणं काय आहेत, सोडतसुद्धा किती दिवस पुढे ढकलली जाणार आणि कोणत्या दिवशी सोडत होणार त्याबद्दल अजून काहीही माहिती सिडकोकडून देण्यात आलेली नाही। सिडको विभाग आणि त्यांचं पणन विभाग हे जे सर्व नियोजन करत आहेत ते काय करत आहेत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि लॉटरीची सर्व प्रक्रिया ही खाजगी कॉन्ट्रॅक्टरमार्फत केली जात आहे आणि त्यासाठी एक खाजगी कॉन्ट्रॅक्टरची सुद्धा नेमणूक केली आहे। सिडकोवर लोकांनी कसा विश्वास ठेवावा आणि पुढील लॉटरीमध्ये अर्ज करावा की नाही हा सुद्धा अर्जदार विचार करत आहेत आणि सिडकोकडून जी यादी लावली आहे ती सुद्धा अपूर्ण यादी आहे।
कोणत्या ठिकाणी एकूण किती अर्ज आले आहेत हे स्पष्टपणे जाहीर केलेलं नाही. जसे म्हाडाच्या लॉटरीमध्ये संकेत क्रमानुसार प्रत्येक गटानुसार म्हणजे EWS, LIG, HIG, MIG प्रत्येक गटामध्ये कोणत्या संकेत क्रमामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत अशी यादी लावली जाते. पण सिडकोकडून ती पारदर्शकता यामध्ये देण्यात आलेली नाही. EWS, LIG मध्ये कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले आहेत हे कोणीच काढू शकत नाही. त्यामुळे यावर कोणीच काहीही अंदाज लावू शकत नाही की कोणाला घरे मिळतील आणि कोणत्या अर्जदाराने कोणत्या ठिकाणासाठी अर्ज केला आहे. लोकांनी खूप प्रयत्न करून 1 ते 1.5 लाख रुपये भरले आहेत आणि त्यांना आता नाहक त्रास आणि भुर्दंड सहन करावा लागत आहे. कारण अखेर 3 महिन्यानंतर ज्यावेळेस सिडकोकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली 15 तारखेला लॉटरीची सोडत होणार, पण आता पुन्हा एकदा यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आणि अर्जदारांना नाहक त्रास आणि भुर्दंड सहन करावा लागत आहे. सिडकोची सरकारी यंत्रणा या अगोदर वेळेवरती लॉटरी काढू शकले नाही, पण आता प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरसुद्धा लॉटरी यशस्वी करू शकले नाहीत. या अगोदरच्या लॉटरीमधील सिडकोची घरे पडून आहेत आणि येणाऱ्या किंवा या लॉटरीमध्ये जर अर्जदारांनी पाठ फिरवली तर घरे कशी विकली जाणार, त्यामुळे सिडकोला थोडासा काळजीपूर्वक विचार करावा लागेल आणि अर्जदारांच्या भावनांचा विचार करणं हे गरजेचं आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.